महायुती सरकारने राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हिंदी भाषा सक्तीची केली होती। यावरून राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ झाला। या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यभर आंदोलन छेडलं। राज ठाकरेंनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिल्यानंतर या आंदोलनात सर्वप्रथम उडी घेणारा पक्ष ठरला तो उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट। यानंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता। यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसून आले होते। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच आता नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिक मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात असून यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर सत्ताधारी महायुती सरकारला जाब विचारण्याची दिशा ठरवणार आहेत।